पुण्यात सलग 3 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी काहीशी विश्रांती मिळाली असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड आणि शिवनेरी किल्ले पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खांड परिसरात सेल्फी काढताना पाय घसरल्याने एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 अल्पवयीन मुलांचा 30 फूट खोल पाण्यात बुडून करून अंत झालाय। मौदा येथील एका व्यक्तीने दुसऱ्या लग्नानंतर वाद मिटवण्याच्या बहाण्याने पत्नीला लॉजवर बोलावून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि मैत्रिणीच्या मदतीने ते व्हायरल करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात येत्या 1 ऑगस्ट पासून ओला आणि उबेर सारख्या ॲप आधारित वाहनांच्या चालकांसाठी बिल्ला, अधिवास प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात येणार आहे। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत नियुक्त शिक्षक अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा 30 जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 26 जुलै होणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारीमुळे पुढे ढकलून आता 6 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे। पुण्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाखाली एका स्टील व्यावसायिकाकडे 50 कोटींची खंडणी मागून गोळीबार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश करत घरच्या भेद्यासह 4 जणांना अटक केली आहे। पुणे जिल्ह्यातील अंदरबन येथे ट्रेकिंगसाठी आलेले 120 ट्रेकर्स मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे भीरा येथे अडकले असता खासदार सुनील तटकरे यांनी तत्काळ मदतीचा हात देत त्यांच्या राहण्या जेवणाची सोय केली आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका भिक्षेकरी महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुंता घटनास्थळी मिळालेल्या चिप्सच्या पाकिटावरून आणि महाराष्ट्र मार्वेल AI तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवून आरोपीला अटक केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने अंधेरी येथील एका लैंगिक शोषण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाचा निकाल देत पीडित महिलांचा संकोच दूर करण्यासाठी अशा गुन्ह्यांचा तपास अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्याकडेच सोपवण्याचे निर्देश दिले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।